नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे जीवनसत्वे आणि की व्हिटॅमिन्स. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपल्या मित्रांनो, जीवनसत्वांचा शोध कोणी लावला? तर जीवनसत्वाचा जो शोध लावला मित्रांनो, फंक यांनी लावलेला आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, व्हिटॅमिन ए चे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन ए चे रासायनिक नाव जे येईल ते रेटिनॉल ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे जो रोग होतो तो मित्रांनो रातआंधळेपणा होतो. बी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, व्हिटॅमिन ए चा प्रमुख स्रोत कोणता? व्हिटॅमिन ए चा जो प्रमुख स्रोत आहे मित्रांनो तो आहे गाजर, आणि गाजरामुळे व्हिटॅमिन ए मुळे आपले डोळे बी चांगले असतात. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, व्हिटॅमिन बी1 चे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन बी1 चे जे रासायनिक नाव आहे मित्रांनो ते आहे थायमिन. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो सहावा क्वेश्चन येतो मित्रांनो, व्हिटॅमिन बी1 कमतरतेमुळे कोणता रोग होतो? व्हिटॅमिन बी1 चे कमतरतेमुळे जो रोग होतो मित्रांनो तो होतो बेरी रोग होतो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, व्हिटॅमिन बी2 चे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन बी2 चे जे रासायनिक नाव आहे ते रिबोफ्लेविन. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, व्हिटॅमिन बी3 चे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन बी3 चे जे रासायनिक नाव आहे मित्रांनो ते आहे नियासिन. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो मित्रांनो, व्हिटॅमिन बी3 चे कमतरतेमुळे कोणता रोग होतो? व्हिटॅमिन बी3 चे कमतरतेमुळे जो रोग होतो मित्रांनो तो होतो पेलाग्रा. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, व्हिटॅमिन बी12 चे मध्ये कोणते धातू असतो? बी12 मध्ये जो धातू असतो तो असतो कोबाल्ट धातू. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 11वा, व्हिटॅमिन बी12 चे कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे जो रोग होतो मित्रांनो तो होतो ॲनेमिया होतो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन सी चे जे रासायनिक नाव आहे मित्रांनो ते आहे ॲस्कॉर्बिक आम्ल आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे जो रोग होतो तो स्कर्वी रोग होतो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, व्हिटॅमिन सी चा प्रमुख स्रोत कोणता? व्हिटॅमिन सी चा जो प्रमुख स्रोत आहे मित्रांनो तो आहे आवळा. आवळ्यामधून व्हिटॅमिन सी मिळते आपल्याला. राईट आन्सर आपलं ए होतं. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो आपला, व्हिटॅमिन डी चे रासायनिक नाव आहे. व्हिटॅमिन डी चे जे रासायनिक नाव आहे ते आहे कॅल्सिफेरॉल आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे जो रोग होतो मित्रांनो तो रिकेट्स रोग होतो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, व्हिटॅमिन डी चा नैसर्गिक स्रोत कोणता? व्हिटॅमिन डी चा जो नैसर्गिक स्रोत आहे मित्रांनो तो सूर्यप्रकाशातून आपल्याला डी जीवनसत्वे मिळते. तर आपलं राईट आन्सर ए होतं, सूर्यप्रकाश. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव जे आहे मित्रांनो ते टोकोफेरॉल आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, व्हिटॅमिन ई ला कोणती जीवनसत्वे म्हणतात? व्हिटॅमिन ई ला जी जीवनसत्वे म्हणतात मित्रांनो ते म्हणतात प्रजनन जीवनसत्वे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, व्हिटॅमिन के चे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन के चे जे रासायनिक नाव आहे ते मित्रांनो फेलोक्विनोन आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, व्हिटॅमिन के चे कार्य काय? व्हिटॅमिन के चे जे कार्य आहे मित्रांनो ते आहे रक्त गोठणे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्वे आवश्यक आहे? तर रक्त गोठण्यासाठी जे जीवनसत्वे आवश्यक आहे ते आहे व्हिटॅमिन के जीवनसत्वे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, कोणते जीवनसत्वे चरबीत विरघळते? तर चरबीत विरघळणारे जे जीवनसत्वे आहे ते आहे व्हिटॅमिन ए. राईट आन्सर आपलं सी होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन मित्रांनो, कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळते? तर पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे जे आहे व्हिटॅमिन सी म्हणतात. तर डी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो मित्रांनो, चरबीत विरघळणारी जीवनसत्वे कोणती? तर चरबीत विरघळणारी जीवनसत्वे जी आहे मित्रांनो ए डी ई के जीवनसत्वेचे 4 जीवनसत्वे चरबीत विरघळतात. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो मित्रांनो,
पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती? पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे जी आहे मित्रांनो ते आहे बी आणि सी जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रतांधळेपणा कोणत्या जीवनसत्वांची कमतरतेमुळे होतो? रतांधळेपणा जो पहिला क्वेश्चन पाहिला तो आपण ए जीवनसत्वेमुळे, ते गांजरापासून आपल्याला जास्त मिळते, तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो मित्रांनो, स्कर्वी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर स्कर्वी जो जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तो व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो मित्रांनो, बेरी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? बेरी जो रोग होतो तो मित्रांनो B1च्या कमतरतेमुळे होतो. राईट आन्सर आपलं ए येईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पेलाग्रा कोणत्या जीवनसत्वाचा कमतरतेमुळे होतो? पेलाग्रा जो जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तो B3च्या कमतरतेमुळे होतो. या जीवनसत्वामुळे होतो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो मित्रांनो, मूळदूस रोग कोणत्या जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होतो? त्या मूळदूस रोगाला आपण रिकेट्स म्हणतो, ते होतो व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो. आपलं जे राईट आन्सर येईल ते सी येईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन होतो मित्रांनो, जीवनसत्व ए साठवणारा अवयव कोणता? जीवनसत्व ए जो साठवतो अवयव तो आहे यकृत. तर आपलं राईट आन्सर ए येतं. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर असते? तर आवळ्यामध्ये जे भरपूर जीवनसत्वे असतात ते असतात व्हिटॅमिन सी जास्त असतात. आपलं राईट आन्सर सी होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो मित्रांनो, गाजरामध्ये कोणती जीवनसत्वे असते? तर गाजरामध्ये जीवनसत्वे जे असते ते व्हिटॅमिन ए असते. तर राईट आन्सर आपलं ए येईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो मित्रांनो, दुधात प्रामुख्याने कोणते जीवनसत्वे असते? तर दुधात प्रामुख्याने जीवनसत्वे जे असते ते व्हिटॅमिन डी असते. तर आपलं राईट आन्सर ए येईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो मित्रांनो, अंड्यात कोणते जीवनसत्वे आढळते? अंड्यात जे जीवनसत्वे आढळते मित्रांनो ते वरील सर्व आढळतात. डी आढळतात, व्हिटॅमिन ए आढळतो, व्हिटॅमिन B12 आढळतात. तर आपल्याला वरील सर्व ऑप्शन जे राईट होईल ते आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो मित्रांनो, व्हिटॅमिन बी समूहातील जीवनसत्वे किती प्रकारची आहेत? तर व्हिटॅमिन बी समूहातील जी जीवनसत्वे आहे ती आहे 8 जीवनसत्वे, जे आपलं राईट आन्सर सी येईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो मित्रांनो, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास कोणती जीवनसत्वे मदत करतात? शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास जे जीवनसत्वे मदत करतात ते करतात ए आणि सी. राईट आन्सर आपलं ए होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो मित्रांनो, हिरव्या पालेभाज्यामध्ये कोणते जीवनसत्वे जास्त असतात? तर हिरव्या पालेभाज्यामध्ये जे जीवनसत्वे असतात ते असतात के. राईट आन्सर आपलं ए होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रक्ताल्पता कोणत्या जीवनसत्वाशी संबंधित आहे? रक्ताल्पता जे जीवनसत्वाशी संबंधित आहे व B12च्या संबंधित आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.